नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरला सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आलेली एक महत्त्वाची सुवर्ण संधी व आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी भरती, त्याचबरोबर या वर्षातली असणारी ही पहिली सगळ्यात महत्त्वाची पूर्वपरीक्षा. या पूर्वपरीक्षेच्या विषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकतीच काल जाहीर केलेली किंवा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीविषयी आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला सविस्तर माहिती बघायची आहे. तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांच्यापर्यंत ही जी जाहिरात आहे जाहिरात पोहोचवा, की जेणेकरून ही सगळ्यात मोठी असणारी भरती परीक्षा 8,169 पदांच्या करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलेली भरती परीक्षा, या भरती परीक्षांची माहिती तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या भरती परीक्षेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर या भरती परीक्षेच्या संदर्भातील असणारी जी काही महत्त्वाची पदं आहेत त्या पदांच्या विषयी त्यांना माहिती मिळेल. आजच्या लेक्चरला आपल्याला या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या जाहीर केलेल्या जाहिरातीविषयी माहिती बघायची आहे. सगळ्यात मोठी भरती परीक्षा म्हणून या भरती परीक्षेकडं पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी चालून आलेली एक सगळ्यात महत्त्वाची सुवर्ण संधी ही आपल्याला याला म्हणता येईल कोविडच्या कालखंडानंतर सर्वात मोठी भरती परीक्षा म्हणून या भरती परीक्षेचा उल्लेख केला गेला आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या अराजपत्रित गट ब आणि गट क या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरात परीक्षेमध्ये जवळपास 1,169 पदांच्या करता ही जाहिरात परीक्षा आहे. आता यासाठी कोणकोणत्या प्रकारची पदं आहेत, कोणत्या पदाला किती जागा या ठिकाणी राखीव आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, महत्त्वाच्या तारखा काय आहेत, हे सर्व आपल्याला आजच्या या लेक्चरला बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून तुम्हाला या जाहिराती संदर्भात जर कोणत्या शंका असतील तर त्या शंकांचं तुमचं निरसन होईल आणि ह्या पूर्णपणे तुमच्या या जाहिराती संदर्भातील असणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील. आता आपण या ठिकाणी या जाहिरातीच्या असणारी महत्त्वाच्या पदांच्या विषयी माहिती बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचे आपल्याला या ठिकाणी जी पदं बघायची आहेत त्या पदांच्यामध्ये जर आपण बघितलं तर पदांच्यामध्ये पहिलं पद जे आहे ते सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. या सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी एकूण 78 पदं दिलेली आहेत. याच्यामध्ये मंत्रालयातील विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागासाठी 70 पदं आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील असणारी जवळपास 8 पदं आहेत. याच्यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास 78 पदासाठी सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंटची ही पूर्वपरीक्षेसाठी या 78 जागा असलेल्या पाहायला आपल्याला मिळतील. याच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर जवळपास 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन, त्याचबरोबर इतर महागाई भत्ते, त्याचबरोबर नियमाप्रमाणे इतर भत्तेही तुम्हाला असणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली परीक्षा पद आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी. दुसरं आहे राज्य कर निरीक्षक वित्त विभागाचा आहे, STI आहे. या STIसाठी जवळपास 159 एवढ्या जागा आहेत, सर्वात जास्त जागा आहेत. पोलीस उपनिरीक्षक PSIसाठी सुद्धा या ठिकाणी आपण गृह विभागातर्फे जाहीर करण्यात आले. गृह विभागातील जवळपास 374 एवढ्या जागा आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठीही जवळपास 70-75 जागा निघणाऱ्या भरतीमध्ये ही जर भरती बघितली तर या भरतीमध्ये 374 एवढ्या जागा आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची संधी आहे किंवा सगळ्यात जास्त या ठिकाणी जागा असल्यामुळे पदं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये सहजरीतीने पास होऊ शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी हे पद मिळवता येऊ शकतं. पुढचं आहे दुय्यम निबंधक महसूल विभागांमार्फत भरण्यात येणारं पद. याच्यासाठी जवळपास 49 एवढ्या जागा आहेत. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये 6 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभागातील पद याच्यासाठी 1 जागा आहे. कर सहाय्यक वित्त विभागातील पद याच्यासाठी 468. बघा किती जागा याच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत. त्यामुळं ही एक तुमच्यासाठी चांगली महत्त्वाची सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घेणं तुम्ही गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर क्लर्कसाठी लिपिक आणि टंकलेखन विभागासाठी मंत्रालयातली ही जागा आहे. जवळपास 7,034 एवढी सगळ्यात जास्त पदं या ठिकाणी आहेत. आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त पदांसाठी जाहीर होणारी ही सगळ्यात पहिली जाहिरात आहे. कारण लिपिक पदासाठी आत्तापर्यंत एवढी मोठी जाहिरात कधीच प्रसिद्ध झाली नव्हती. त्यामुळे 7,034
एवढ्या पदांच्यासाठी फक्त लिपिक पदासाठी राखीव ठेवलेल्या जागा आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारची सुवर्णसंधी आहे आणि या सुवर्णसंधीचा फायदा तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर या ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची जी मुख्य परीक्षा आहे, ती मुख्य परीक्षा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा ही संयुक्त परीक्षा शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर क गटाची जी मुख्य परीक्षा आहे ती 9 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येईल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुढची तयारी आत्तापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे मुख्य परीक्षा कधी आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तयारी असणं गरजेचं आहे. आता जर या ठिकाणी बघितलं तर पदसंख्या आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ते तर आपल्याला माहीतच आहे. पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर आरक्षणामध्येही बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारणपणे तरतुदी आहेत. परंतु आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासाठी एक पद ही महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण एका पदासाठीही पात्र होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पद वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं नाही. आता जर तुम्ही पुढची एक महत्त्वाची गोष्ट बघितली तर खेळाडूंच्यासाठी आरक्षण आहे. याच्यामध्ये जे खेळाडू आहे त्या खेळाडूंच्याकडे त्याचा तसा पुरावा पाहिजे. फक्त खेळाडू असून उपयोग नाही, तर त्याचा वेगवेगळ्या राज्य पातळीवरचा, राष्ट्रीय पातळीवरचा तुम्ही खेळ खेळलेल्याचा त्याचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खेळाडू असणं किंवा खेळाडू या वर्गातूनही तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मागता येतं. दिव्यांगाच्यासाठी आरक्षण आहे. त्याच्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या आधारे या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तरतुदीनुसार दिव्यांगांनाही त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे. अनाथ व्यक्तींनाही आरक्षण आहे. माजी सैनिकांना आरक्षण आहे. माजी सैनिकांना आरक्षण कशाचं आहे बघा, उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्याने त्याने त्याबाबतचे स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे. अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकांकरिता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील. म्हणजे जर बघा, माजी सैनिकाला फक्त आहे, माजी सैनिकाच्या पाल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. प्रकल्पग्रस्तांच्यासाठी सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी राखीव आहे. भूकंपग्रस्तांच्यासाठी आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरताही आरक्षण आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची याची पात्रता बघायची आहे. सगळ्यात महत्त्वाची पात्रता, पहिली पात्रता असली पाहिजे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी वयोमर्यादा आपल्याला बघायची. आता वयोमर्यादा ही कधी गणली जाणार आहे किंवा कोणत्या तारखेपासून गणली जाणार आहे, तर ही वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा आपण बघितली तर जवळपास ही वयोमर्यादा गणत असताना 1 मे 2023 या दिवसानुसार ही वयोमर्यादा गणली जाईल. आता जर तुम्ही बघितलं तर सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या सर्व पदांच्यासाठी आपल्याला आता या ठिकाणी वयोमर्यादा बघायची आहे. आता किमान वयोमर्यादा काय आहे सर्व प्रवर्गासाठी ती आपण बघूया. सर्वप्रथम सहाय्यक कक्षाधिकारी याच्यासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तुमचे कधी पाहिजेत तर 1 मे 2023 रोजी. राज्य कर निरीक्षक याच्यासाठी 19 वर्ष पाहिजेत. पोलीस उपनिरीक्षक याच्यासाठीही 19 वर्ष तुमची पूर्ण पाहिजेत. उत्पादन निबंधक, मुद्रांक निरीक्षक याच्यासाठी 19 वर्ष पूर्ण पाहिजेत. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. तांत्रिक सहाय्यक याच्यासाठी 19 वर्ष पूर्ण पाहिजेत. कर सहाय्यक या पदासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. लिपिक टंकलेखक याची परीक्षा देत असाल तर तुमची 19 वर्ष पूर्ण पाहिजेत. आता ही झाली किमान वयोमर्यादा. आता कमाल वयोमर्यादा आपल्याला बघायची आहे. अमागास प्रवर्गासाठी सहाय्यक कक्षाधिकारी याच्यासाठी 38 आहे. राज्य कर निरीक्षक याच्यासाठी 38 आहे. पोलीस उपनिरीक्षक याच्यासाठी 31 आहे. दुय्यम निबंधक याच्यासाठी 38 वर्ष आहे. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी 38 वर्ष. तांत्रिक सहाय्यक याच्यासाठी 38 वर्ष. कर सहाय्यक याच्यासाठी 38 वर्ष. लिपिक टंकलेखक याच्यासाठीही 38 वर्ष. तुम्ही जर बघितलं तर फक्त पोलीस उपनिरीक्षक याच्यासाठीच 31 वर्ष एवढी कमी वयोमर्यादा आहे. म्हणजे त्या ठिकाणी 31 वर्षापर्यंतच तुम्ही त्याच्यासाठी पात्र असणार. त्याच्या पुढच्यांनी त्याच्यासाठी अर्ज करू नये. तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता, बादच होणार, शक्यताच नाही, बाद होणारच. आता बाकीच्या सर्व पदांच्यासाठी जर तुम्ही बघितले तर 38 वर्षाची कमाल वयोमर्यादा आहे. मागास प्रवर्गासाठी जर तुम्ही बघितलं तर सर्व प्रवर्गासाठी पोलीस उपनिरीक्षक याच्यासाठी 34 आहे.
बाकी सर्व पदांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा असलेली पाहायला मिळते. आता प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर तुम्ही असाल तर मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष, सर्व पदांच्यासाठी 43 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे. तर फक्त पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 36 वर्ष एवढी आहे. मागास वर्गासाठीही तीच अट आहे. मागास वर्गासाठीही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर त्यांच्यासाठीही 36 वर्ष एवढीच आहे आणि 43 वर्ष इतर पदांच्यासाठी आहे. माजी सैनिकांच्या संदर्भात आपण विचार करायला गेलो तर अमागास प्रवर्गासाठी राज्यकक्ष अधिकारी, राज्यकक्ष निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक यांच्यासाठी 43 वर्ष, तर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक याच्यासाठी 38 वर्ष अधिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष एवढी वयोमर्यादा त्याची ह्या चारही पदांच्यासाठी असणार आहे. म्हणजे जी 4 पदं आहेत या चारही पदांच्यासाठी 38 वर्ष सेवा, 38 वर्ष अधिक सेवा कालावधी त्याचा किती आहे तो अधिक 3 वर्ष त्याच्यासाठी सूट असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता माजी सैनिक, आणीबाणी, अल्पसेवा, राजाधिष्ट अधिकारी यांच्यासाठीही सेम तसंच आहे. अमागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे आणि फक्त आपण बघितलं तर पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 36 वर्ष आहे. मागासवर्गीयांच्यासाठी सेम आहे 36 वर्ष आणि कक्षाधिकारी, राज्य निरीक्षक आणि दुय्यम निबंधक याच्यासाठी 43 वर्ष आहे. बाकीची जर पद आपण बघितली, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक याच्यासाठी 43 वर्ष अधिक त्याची सेवा जेवढी झाली तो सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष ही त्याच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे. आता दिव्यांग हे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अपात्र आहेत. बाकी सर्व प्रवर्गासाठी 45 वर्ष एवढी त्याची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त याच्यासाठीही सर्व पदांच्यासाठी 45 वर्ष एवढी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. भूकंपग्रस्त याच्यासाठीही 45 वर्ष एवढी वयोमर्यादा सर्व पदांच्यासाठी आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 55 वर्ष एवढी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे. आता जर आपण बघितलं तर इथे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात जर बघितलं तर याच्या संदर्भात आता आपण इथे बघूया त्याची माहिती. उद्योग निरीक्षक गटक संवर्ग वगळता इतर सर्व संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता ही याच्यासाठी पहिली पात्रता आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर उद्योग निरीक्षक हा गट जर वगळता सर्व प्रवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी म्हणून समतुल्य जाहीर केलेली कोणतीही शैक्षणिक अर्हता. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरता शैक्षणिक पात्रता काय बघा, संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांच्या व्यतिरिक्त हे विषय सोडून तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सांविधानिक विद्यापीठाची पदवी ही उद्योग निरीक्षक गट क संवर्गासाठी असलेली शैक्षणिक अर्हता आहे. पुढचं पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेस पात्र असणार आहेत, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही जर शेवटच्या वर्षात शिकत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र होऊ शकता, परंतु मुख्य परीक्षेला तुम्हाला प्रविष्ट होत असताना किंवा जात असताना तुम्ही मुख्य परीक्षा देत असताना तुम्हाला पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे अशा पदवीधारकाने ही अट
अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या 20 दिनांकापर्यंत पूर्ण केलेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची शेवटची अट किंवा अर्हता त्याला मराठी भाषा आली पाहिजे. महाराष्ट्रात काम करायचं म्हटलं तर मराठी भाषा ही आलीच पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची त्याची अट आहे. आता आपण बघायचं आहे पुढं की त्याची शारीरिक अर्हता काय आहे, म्हणजे जी महत्त्वाची पद आहेत त्या महत्त्वाच्या पदासाठी असणारी शारीरिक अर्हता काय दिलेली आहे. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी शारीरिक अर्हता ही महत्त्वाची आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संवर्गाकरता विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसंदर्भात खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणं आवश्यक आहे. आता पहिलं पद आहे पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षकाकरता शारीरिक अर्हता काय आहे बघा. पुरुषासाठी उंची किमान 165 सेंटीमीटर अनवाणी कमीत कमी 165 सेंटीमीटर असलीच पाहिजे. जास्तीत जास्त किती चालेल. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. तर महिलांच्यासाठी 157 सेंटीमीटर कमीत कमी उंची महिलांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं पद राज्य निरीक्षक. राज्य उत्पादन शुल्क उंची किमान 165 सेंटीमीटर अनवाणी, छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त. महिलांच्यासाठी उंची किमान 155 सेंटीमीटर, वजन किमान 50 किलोग्रॅम महिलांचं असणं गरजेचं आहे. आता संबंधित संवर्गातील नियुक्तीकरता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्त करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम अधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. विविध शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीस अपात्र असेल. म्हणजे तुम्ही जरी मुख्य परीक्षा पास झाला, पूर्व पास झाला, तरीही तुम्ही त्याच्यासाठी अपात्र असाल, त्यामुळे उंची याच्यात बसत असेल तरच या परीक्षेसाठी अर्ज करा किंवा या भानगडीत पडा, नाहीतर पडू नका. दुसरी आहे टंकलेखन अर्हता. टंकलेखनासाठी टायपिंगची काय अर्थ आहे बघा. यावर्षी एक सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कर सहाय्यक या पदासाठीही टंकलेखन कंपल्सरी केलेलं आहे. लिपिक टंकलेखन या पदासाठी संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसंदर्भात खालील टंकलेखन अर्हता असणं आवश्यक आहे. कर सहाय्यक या पदासाठी मराठीचा वेग 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असलं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही कर सहाय्यक परीक्षा देऊ शकत नाही. दुसरं आहे लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किंवा 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं बघा, लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. परंतु कर सहाय्यक या पदासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही कंपल्सरी आहे. म्हणजे मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 पाहिजे, म्हणजे 30 शब्द प्रति मिनिटचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. तर इंग्रजी टंकलेखनाचंही पाहिजे. तर लिपिक टंकलेखक पदासाठी जर तुम्ही बघितलं तर फक्त मराठीचा 30 पाहिजे किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असलेलं प्रमाणपत्र पाहिजे. त्यामुळे हा फरक तुम्हाला लक्षात ठेवणे तर गरजेचं आहे. आता पुढे जर बघितलं तर पात्रता गणनेचा दिनांक मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विविध अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विविध शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला मुख्य परीक्षेकरता अर्ज देण्याच्या अगोदर तुम्हाला सगळं तुमच्याजवळ पाहिजे. टंकलेखनासाठी अर्हता तात्पुरत्या काही सूट दिलेल्या आहेत. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी तुम्ही या ठिकाणी जाहिरातच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता. आता परीक्षेचा टप्पा कसा असणार आहे. पहिला टप्पा असणार आहे पूर्व परीक्षा, दुसरा असणार आहे मुख्य परीक्षा. सर्व 8ही पदांसाठी सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, दुय्यम निबंधक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय सगळ्या पदांच्यासाठी एकच पूर्व परीक्षा 100 गुणांची होईल. तर मुख्य परीक्षा ही जर बघितली तर ब गटासाठी 400 गुणाची आणि क गटासाठी 200 गुणांची होईल. म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल. आता ह्या 100 गुणांमध्ये ज्याला 70 गुण मिळतील त्या उमेदवाराकरता 40 गुणांची मुलाखत परत होणार आहे. म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत
अशा 4 प्रकारच्या अग्निपरीक्षेतनं पुढे जायचं आहे. मुख्य परीक्षेतील गुण, मुलाखतीच्या गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची निवड प्रक्रिया करण्यात येईल. आता जर पुढे बघितलं तर टंकलेखनाची तुमची कौशल्य चाचणी तिथं होणार, त्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. आता हे बाकीचं तुम्ही अर्ज कसा भरायचा, काय भरायचं, या सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी इथे माहिती दिलेली आहे. आता जर परीक्षेचा शुल्क जर बघितला तर शुल्क या ठिकाणी दिलेला आहे. शुल्कात आपल्याला बघायचं आहे. परीक्षा शुल्काचा भरणा, परीक्षा फी कशी आहे बघा. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास गटासाठी 394 रुपये, मागासवर्गीय गट, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 294 रुपये, माजी सैनिक यांच्यासाठी बघितलं तर 394 रुपये आहे. मागास प्रवर्गासाठी मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 294 रुपये आणि क संवर्गासाठी फक्त 44 रुपये एवढी आहे. मुख्य परीक्षेसाठी तुम्ही ज्या ज्या परीक्षा देणार आहात, मुख्य परीक्षेमध्ये दोन्ही गटासाठी दिली तर दोन्ही गटासाठी तुम्हाला 544 रुपये भरणं गरजेचं आहे. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ याच्यासाठी 344 रुपये भरून तुम्हाला त्या ठिकाणी ती परीक्षा देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघत असताना तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाची एक पुढची गोष्ट बघायची आहे, ते म्हणजे परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या, त्या तारखा आपल्याला इथं बघायच्या आहेत. पहिल्या महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर अर्ज करण्याची तारीख आहे दिनांक 25 जानेवारी 2023 या दिवसापासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने हे जे शुल्क आहे ते शुल्क किंवा तुम्हाला पैसे भरण्याची, चलन काढण्याची तारीख शेवटची असेल 14 फेब्रुवारी 2023 रात्री 11:59 तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ते चलन भरू शकता. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी 23:11:59 असणार आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही ते भरू शकता. याच्या व्यतिरिक्त बँकेचे काही चार्जेस असतील म्हणजे फीमध्ये तर ते तुम्हाला द्यावे लागतील. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या तारखा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त अर्ज करण्याची तारीख 25 तारखेपासून चालू होणार आहे, 14 तारखेला बंद होणार आहे. आता अर्ज पुढे चालू वाढू शकते की नाही हे आपण आत्ता सांगू शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर याच्यासाठी अर्जासाठी तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आज जर बघितलं तर आज तारीख आहे 21 आणि 4 दिवसानंतर तुम्हाला 25 जानेवारीपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होईल. 26 जानेवारी दिवशी सुट्टी असणार आहे. परत चौथा शनिवार रविवार आहे, त्या दिवशी बँका बंद असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीनं तयारी करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही पुढं बघितलं तर याच्यासाठी विविध प्रकारच्या पदांसाठी कशा प्रकारची अर्हता आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ते सविस्तर जाहिरातीवरती जाऊ बघू शकता. तर याच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.